महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42 पॉइंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती. 0.6% फरक होता. पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच. तरी देखील आमच्या जागा किती आल्या? आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या. आम्ही रडत नाही बसलो. ठीक आहे, जनतेचा कौल आहे. तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं. आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा. अध्यक्ष, 237 आमदार महायुतीचे निवडून आले. 237. अनेकांच्या लाटा आल्या, अनेकांच्या लाटा गेल्या, परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं. अरे मान्य करा, आता कुठेतरी डोळे उघडा. लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे. खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय. आमदार तर निवडून आले पाहिजेत, सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही. आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली. लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं, हे लक्षात ठेवा. जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरी आहे, परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे? मुख्यमंत्र्याला दिलंय. आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले. काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले. मला यांनी